नमस्कार मित्रांनो तुम्ही पण बसनं प्रवास करत असाल आणि एनसीएमसी कार्ड जर काढेल नसेल व तुमच्याकडे कार्ड जर असेल तर तुम्ही जर ही अपडेट तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला पण पूर्ण तिकीट म्हणजे फुल तिकीट भरावं लागणार आहे. आता काय नेमकं ही अपडेट आहे आणि ही जी अपडेट आहे कधीपासून लागू होणार आहे तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व माहिती आज मिळणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो एनसीएमसी जे कार्ड आहे कधीपासून लागू होणार आहे. आता एनसीएमसी कार्ड म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे देशभरातील एक चालणारे कॉमन ट्रान्सपोर्ट कार्ड आहे. हे कार्ड मेट्रो, बस, लोकल ट्रेन, टोल, पार्किंग आणि इतर अनेक ठिकाणी वापरले जाते आणि यामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारच्या पण सवलती तुम्हाला देण्यात येत असतात. आता एनसीएमसी कार्ड कधीपासून लागू होणार आहे? केंद्र सरकारने जाहीर केलं आहे की एनसीएमसी कार्ड देशभरात टप्प्याटप्प्याने लागू होणार आहे. आता पहिला जो टप्पा आहे 1 जुलै 2025 पासून हे एनसीएमसी कार्ड जे आहे ते चालू करण्यात आलेलं आहे. निवडक शहरामध्ये जसं की मुंबई, पुणे, नागपूर, बंगलोर, हैदराबाद, दिल्ली, चेन्नई इत्यादी. दुसरा टप्पा म्हणजे 1 जानेवारी 2026 पासून सर्व देशामध्ये प्रमुख शहरांमध्ये हे कार्ड लागू करण्यात आलेलं आहे. पण 31 जुलै 2026 पासून हे जे कार्ड आहे सर्वत्र लागू होणार आहे. ज्यांच्याकडे हे कार्ड आतापर्यंत जर काढेल नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर हे कार्ड काढून घ्यायचं आहे, नाहीतर तुम्हाला पण फुल तिकीट हे भरावं लागणार आहे. आता एनसीएमसी कार्ड म्हणजे काय? आता हे एक स्मार्ट कार्ड आहे. रुपे डेबिट कार्ड सारखंच हे दिसत असतं. जसं तुमच्याकडे एटीएम आहे त्याप्रमाणे हे कार्ड एकदाच बनवून तुम्ही देशभरातील कोणत्याही सार्वजनिक वाहतुकीमध्ये वापरू शकता. त्यामध्ये तुम्हाला जितका वापर करायचा आहे तेवढं पेमेंट म्हणजेच पैसे ऍड करावे लागणार आहे. यामध्ये एकच कार्ड वापरून तुम्ही बस, मेट्रो, लोकल ट्रेन, टोल, पार्किंग, पेमेंट इत्यादी ठिकाणी तुम्हाला करता येईल आणि हे कार्डमध्ये भरपूर ठिकाणी जर तुमच्याकडे पेमेंट ऐवजी जर कार्ड असेल तर तुम्हाला याबाबतच्या ज्या सवलती आहेत ते दिल्या जाणार आहे. ज्यांनी एनसीएमसी कार्ड काढले नाही त्यांना प्रवास मोफत मिळेल का असा प्रश्न भरपूर नागरिकांच्या मनामध्ये आहे. तर हे जे कार्ड आहे ते काढणं आवश्यक आहे. तुम्हाला जो प्रवास आहे तो मोफत मिळणार नाही. सवलत यामध्ये देण्यात येणार नाही. ही जे सरकारने आहे 1 जानेवारी 2026 नंतर स्पष्ट केलेलं आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी फक्त एनसीएमसी कार्ड, क्यूआर कोड आणि मोबाईल ॲपद्वारेच पेमेंट करता येणार आहे. नाहीतर तुम्हाला पूर्ण पेमेंट द्यावं लागेल. ज्यांच्याकडे हे कार्ड नसेल त्यांना तिकीट काढूनच प्रवास करावा लागणार आहे आणि तिकिटामध्ये तुम्हाला हाफ तिकीट व कोणत्याही प्रकारची सवलत दिल्या जाणार नाही. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एनसीएमसी कार्डचे फायदे काय? एकाच कार्ड मध्ये देशभरात वापरता येते. जसं की आपण बघितल्याप्रमाणे कॅशलेस प्रवास होतो. वेळ आणि पैसे पण वाचतात. कोणताही प्रॉब्लेम येत नाही. तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करताना एरर येणार नाही. तुमचं जे कार्ड आहे फक्त टॅप करून तुम्हाला ते पैसे आहे त्याच्यावर ते वसवलेले आहे ते वापरता येणार आहे. कोणत्याही प्रकारचं त्याच्यासाठी नेटवर्क जे आहे ते लागणार नाही आणि तुमचे जे चिल्लर पैसे ठेवण्याचे आहे ती तुमच्याकडे गरज लागणार नाही. आता एनसीएमसी कार्ड कुठून मिळतं? तर बँका जसं की एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक इतर ठिकाणी मिळतं. सोबत तुम्हाला मेट्रो स्टेशनवर, बस स्टॉपवरती हे कार्ड मिळतं. जवळपास तुमच्याकडे अधिकृत जे केंद्र असतात सीएससी किंवा आपले सरकार तिथे पण जाऊन तुम्ही या कार्डसाठी अर्ज करू शकतात. सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे हे कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड आणि मोबाईल नंबर जे आहे एकमेकांना लिंक असणं आवश्यक आहे. कार्डची किंमत सुमारे काही ठिकाणी 100 ते 200 रुपयापर्यंत असू शकते व शहरानुसार ही किंमत बदलू शकते. एक कार्ड अनेक सेवा संपूर्ण भारतामध्ये याला मान्यता आहे. थोडक्यात म्हणजेच 1 जुलै 2025 पासून काही शहरामध्ये याची सुरुवात झालेली आहे. 1 जानेवारी 2026 पासून हे सर्वत्र पात्र राहणार आहे, लागू होणार आहे. एनसीएमसी कार्ड नसल्यास मोफत प्रवास तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला याचा भविष्यात खूप मोठा फायदा होणार आहे. त्याच्यामुळे सर्व नागरिकांना हे कार्ड जे आहे ते काढून ठेवायचं आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 31 जुलै 2026 नंतर अपडेटनुसार या कार्डद्वारे तुम्हाला प्रवास करता येणार आहे. ज्यांच्याकडे हे कार्ड नसेल तर त्यांना या कार्ड विना प्रवास करता येणार नाही. त्यांना पूर्ण तिकिटाचे पैसे द्यावे लागतील. तर मित्रांनो ही काही महत्त्वाची अपडेट होती. तर ही जर अपडेट आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांमध्ये पण हा व्हिडिओ शेअर करा ज्यांनी कार्ड काढलाय, ज्यांना कार्ड काढायचं बाकी आहे. आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लगेच आपल्या YouTube चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.